मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा 2024मध्ये जे गणिताचे प्रश्न विचारलेले आहेत त्याची आपण संभाव्य उत्तरे बघूया. तर पहिला प्रश्न होता, समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? तर याचं उत्तर काढण्यासाठी सिंपल ट्रिक थ्रू आपण जर ऑप्शन्स थ्रू गेलो आणि 360 रुपयाला 24ने भागलं तर उत्तर येतं 24 एके 24, 24 एक 24, खाली उरले 12, 24 पंचे 20. म्हणजे 360 रुपयाला त्याला 15 सफरचंद मिळाली असती. आणि त्यातून जर त्याला 3 रुपयाची सूट मिळाली असती तर ती सफरचंदाची किंमत असती 12 रुपये. आणि 12 रुपयाच्या हिशोबाने जर त्यांनी सफरचंद खरेदी केली असती तर 360 रुपयाला 12 रुपयाच्या हिशोबाने 12 एक 12, 12 त्रिक 36, म्हणजे 30 सफरचंद तो खरेदी करू शकला असता. आता जर विचार केला तर मुळात त्यांनी 24 सफरचंद खरेदी केले आणि सूट दिल्यानंतर 30 सफरचंद खरेदी केले. जर आपण 24 म्हणजे 100% पकडलं तर 30 बरोबर 125% येतं. आता जर आपण विचार केला तर 24च्या 125% ही 30 येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 24. पुढचा प्रश्न असा होता की 150 आणि 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? आपण एका सिंपल मेथडने जाऊया. 150ला आपण 11ने भाग देऊया. 11 एका 11, 11 एका 11, खाली उरले 4, 4वर 1 आला 0 म्हणजे 40, 11 3 33. म्हणजे 150मध्ये 13 संख्येला 11ने भाग जातो. तर 500 संख्येमध्ये किती संख्या आहेत ज्यांना 11ने भाग जातो? तर याचा भागाकार करावा लागेल आपल्याला. 11 एका 11, 11 चौक 44, खाली उरला 6, 6 आणि वरती 0 आलं म्हणजे 60, 11 चौक 11 पाची 55. तर 500मध्ये एकूण 45 संख्या आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? तर या 45मधून 13 वजा केल्यानंतर उत्तर येतं 32. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 32. पुढचा प्रश्न होता, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला? हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. जर बरोबर 360 अंश, तर घरभाडे, किराणा आणि प्रवास यावर झालेला खर्च किती? तर घरभाडे बरोबर 110 अंश आणि किराणा बरोबर 90 अंश. या दोघांची बेरीज 200 येते. त्यात प्रवास म्हणजे 70 अंश मिळाल्यानंतर ते येतात 270. म्हणजे 270 म्हणजे किती? तर याच्यासाठी आपण तिरकस गुणाकार करून घेऊया. 40,000 गुणिले 270 भागिले 360. आता हा 0 कटला, हा 0 कटला. 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 एक 4, हा आला 1, पुढे 0 तसेच्या तसे. म्हणजे x बरोबर 10,000 गुणिले 3 बरोबर 30,000. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल की घरभाडे, किराणा माल आणि प्रवासावर एकूण 30,000 रुपये खर्च झाला. पुढचा प्रश्न आहे, खूप सिंपल प्रश्न आहे हा. अने बला एक वस्तू 30% नफ्याने विकली. बने तीच वस्तू परत अला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झाले? आता आहे, त्याने बला एक वस्तू विकली. आपण समजूया त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये. 10% नफ्याने त्याने बल विकली. म्हणजे 10% म्हटल्यावर 100चे 10% म्हणजे 10 रुपये झाले. तर मग म्हणजे त्याने 110 रुपयाला विकली. आता बने काय केलं? परत अला काय केलं? 10% तोट्याने विकली. आता 110चा 10% म्हणजे आला 11 रुपये. म्हणजे त्याने 110 रुपयाला घेतलेली वस्तू 99 रुपयाला विकली.
म्हणजे अला ती मिळाली 99 रुपयाला. आता अचा विचार केला तर पहिल्या व्यवहारात त्याला 10 रुपये फायदा झाला आणि दुसऱ्या व्यवहारात त्याला 1 रुपये फायदा झाला, म्हणजे त्याला 11 रुपये फायदा झाला. म्हणजे अचा 100च्या तुलनेमध्ये 11% नफा झाला. तर याचं उत्तर आहे अचा 11% नफा झाला. पुढचा प्रश्न होता 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस कृती किती फरशी लागतील. तर आपल्याला चौरसाकृती फरशा या 18 मीटर बाय 12 मीटर रुंद असलेल्या जागेमध्ये बसवायच्या आहे. तर त्याला आपल्याला शॉर्टकट ट्रिकने आपण जर टाकलं तर 18, तर हे मीटर आहे, तर याला सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी 1800 गुणिले 1200 भागिले, आता आपल्याला चौरसाकृती टाकायची आहे म्हणून 30 गुणिले 30. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 3 1 3, 3 6 18, 6 1 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2 गुणिले 2200 म्हणजे 1200, म्हणजे 2 गुणिले 1200 म्हणजे 2400. तर याचं उत्तर आहे 2400. पुढचा प्रश्न होता ताशी 1800 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एका प्लॅटफॉर्म 17 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती. तर ताशी वेग आहे 80. आपल्याला एखाद्या गाडीचा पर सेकंदाचा वेग काढण्यासाठी त्याला आपल्याला वापरावं लागतं 5/18चं सूत्र गुणिले, आता काय आहे 72 सेकंदात ती ओलांडते, म्हणजे आता 18 पंचे 90. आता याचा गुणाकार जर केला 5 5 25 गुणिले 72, म्हणजे याचं उत्तर येतं 1600. आता यामध्ये आत्ता थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेले आहे 700 मीटर आगगाडीची लांबी आहे, तर मग प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे. तर आपल्याला या 1600मधून 700 मायनस करायचे आणि खाली जे 900 येतील ते या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता पुढचा प्रश्न आहे भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस केल्यानंतर भूषण निघून जातो. उर्वरित काम नीरज 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर आपण जर सोप्या पद्धतीने गेलं आणि आपण जर विचारला की ते 80x काम आहे आणि भूषण काय करतो 80 दिवसात कंप्लीट करतो, म्हणजे भूषणचा पर डे वर्क किती आहे 1x. आता भूषणने काय केलं की 10 दिवस काम केलं, म्हणजे 80मधून त्याने 10x काम केल्यानंतर खाली उरले 70x. आता हे 70x काम नीरज 35 दिवसात करतो, म्हणजे 35 दुने 70, म्हणजे नीरजचा स्पीड म्हणजे वेग प्रति दिवसाला 2x आहे. तर हे सुरुवातीचं जे 80x काम आहे ते करायला नीरजला किती दिवस लागेल 80 भागिले 2 बरोबर 40. तर हे काम, तर तेच काम जे भूषण करत होता ते नीरजला करायला 40 दिवस लागतील. आता पुढचा प्रश्न आहे 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा आणि नीरज यांच्या सरासरी वय 33 आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. जर 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे वय 34 वर्ष होते, तर 5 वर्षापूर्वी जर 34 होते तर ही सरासरी आहे, तर ही दोघांची सरासरी आहे, म्हणून याला 2ने गुणल्यानंतर 5 वर्षापूर्वी दोघांचं वयाची बेरीज येईल 68. आता 5 वर्षानंतर रेखाचं वय 5ने वाढलं आहे, नेहाचं वय 5ने वाढलं आहे, म्हणजे दोघांचे वय एकूण 10 वर्षांनी वाढलं आहे, म्हणून यामध्ये 10 प्लस करायचे. आता इथे येणार 78. आता याच्यामध्ये सांगितलं आहे की रेखा, नेहा आणि नीरज आजची सरासरी 33 आहे, म्हणजे 3 जणांची सरासरी सांगितलेली आहे, म्हणून याला 3ने गुणल्यानंतर इथे येणार 99. आता नीरजचे वय विचारलेले आहे 10 वर्षानंतर
आता ह्या 99मधून जर आपण 78 केले वजा केले तर इथे येते 21. हे 21 जे वय आहे ते आहे नीरजचं आजचं वय. जर इथे जर 21 असतं तर तुम्ही चुकून 21 टिक केलं असतं तर तुमचं तर चुकलं असतं. आता इथे विचारलं आहे नीरजचं 10 वर्षानंतरचं वय. तर इथे टाकावं लागेल 21 + 10 = 31. म्हणजे नीरजचं 10 वर्षाच्या नंतर होणारं वय किती आहे? 31. नीरजचं आजचं वय किती आहे? 21. तर पुढचा प्रश्न होता, ए स्थानकापासून काही प्रवाशासह एक रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात तर 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्या पैकी 40% प्रवासी उतरतात आणि 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक 1वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बीवर उतरले? जर आपण एक थोडंसं बघितलं तर याच्यामध्ये 3 समसंख्या दिसत आहेत आणि एक विषम संख्या दिसते. तर आपण ती विषम संख्या जर घेऊन उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर आपण काढून बघूया की ती विषम संख्या घेतल्यानंतर उत्तर निघतं आहे का आपलं फॉर्म्युल्यासह न जाता. तर ही 275ला आपण जर 50% कन्सिडर केली तर पहिले होते 550 प्रवासी, त्याचे अर्धे प्रवासी उतरले म्हणजे 275 उतरले. आता राहिले 275. आता 25 नवीन चढले त्याच्यामुळे झाले 300. आता ह्या 300पैकी 40% उतरले. 300चे 40% म्हटल्यावर 120 उतरले. आता राहिले 180 प्लस अजून 40 चढले तर मग झाले 220. आता हे 220 जे म्हणत आहेत ती सुरुवातीच्या एकूण प्रवासाच्या 40% आहे की नाही ते आपण शोधूया. तर 550चे 40% बरोबर 0 कटला 0 कटला 0 कटला 0 कटला 55 × 4 बरोबर 220. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 275. आता पुढचा प्रश्न होता 3.49चा वर्ग वजा 0.51चा वर्ग भागिले 3.49 वजा 0.51. तर आपण याला जर नीट बघितलं तर आपण याला सिंपल ट्रिकने जाऊ शकतो. याला जर आपण 3.49ला कन्सिडर केलं आणि याला बी कन्सिडर केलं तर याचा वर्ग विचारला आहे आणि याचा वर्ग विचारला आहे भागिले a - b आहे. तर याला सूत्रात टाकल्यानंतर ते असं येतं a + b × a - b भागिले a - b. तर हा ए बी कटतो तर या दोघांचा डायरेक्ट बेरीज घ्यायची आहे. तर 3.49 + 0.51 बरोबर 4. तर याचं उत्तर आहे पहिला ऑप्शन 4. पुढचा प्रश्न, खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? तर आपण बघितली तर ही आहे संख्या मालिका 3, 6, 11, 18 वॉट. जर आपण याचं नीट निरीक्षण केलं तर यामध्ये फरक येतो 3 आणि 6मध्ये 3चा, 6 आणि 11मध्ये 5चा, 11 आणि 18मध्ये 7चा. आता आपण बघितलं तर यातला जो फरक आहे तो विषम संख्येचा दिसून येतो. पहिल्या 2 संख्येमध्ये 3चा आहे, दुसऱ्या 2 संख्येमध्ये 5चा आहे, तिसऱ्या 2 संख्येमध्ये 7चा आहे. तर मग आपण तसं जर गेलो तर नंतरच्या संख्येमध्ये 9चा यायला पाहिजे. 18 + 9 बरोबर 27. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 27. जर 3च्या अगोदर कोणती एक संख्या येते ते असं विचारलं असतं तर आपल्याला इथं 1चा फरक आला असता म्हणजे 3च्या पहिले 2 आली असती. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमर त्याच्या घराकडून पश्चिमेकडे 4 किमी चालत गेला. आता आपण बघूया अमरचं घर इथं आहे, तो पश्चिमेकडे 4 किमी चालत गेला.
नंतर तेथून तो उत्तरेकडे बँकेत 2 किमी गेला. आता ही बँक आहे समजू आपण इथे. तो उत्तरेकडे टर्न गेला, इथे 2 किलोमीटर गेला. आता इथे काटकोन तयार झाला. आता बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. आता भरतचं घर इथून 4 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे आहे. आता जर बघितलं तर इथेही काटकोन तयार होतो. आता ह्या समोरच्या बाजू समान झाल्यात, म्हणजे त्यांनी पश्चिमेकडे जितका गेला होता तितकाच तो पूर्वेकडे गेला आहे आणि तो उत्तरेला 2 किलोमीटर गेला आहे. तर आपण इथे लंब टाकल्यानंतर याच्या समोरची बाजू 2 येणार, म्हणून भरतचे घर आणि त्याचे स्वतःचे घर यामध्ये 2 किलोमीटरचं अंतर येणार आहे. आता पुढचा प्रश्न होता वेन डायग्रामचा. तर यामध्ये सांगितलं आहे की सर्व मोगरा शेवंती आहेत. आता इथं मोगरा टाकूया आपण, मोगरा. आता सर्व मोगरा काय आहे? शेवंती आहेत. शेवंती आहेत सर्व मोगरा. पुढचं स्टेटमेंट आहे सर्व शेवंती फुले आहेत. आता ही सर्व शेवंती फुले झालीत, ही फुले झाली. आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचे. तर याच्यावरून निष्कर्ष पहिला सांगितलं आहे की सर्व फुले मोगरा आहेत. आता ही सर्व फुले मोगऱ्यामध्ये आहेत का? नाहीत, म्हणजे काही फुलेच फक्त मोगरा आहेत, म्हणून पहिला निष्कर्ष याचा चुकीचा आहे. आता दुसरा निष्कर्ष सांगितला आहे सर्व फुले शेवंती आहेत. आता सर्व फुले शेवंती आहेत का? नाही, तर काहीच फुले फक्त शेवंती आहेत. तर दुसराही निष्कर्ष चुकीचा आहे, म्हणून याचे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहे. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न होता शेजारील आकृतीत त्रिकोण किती? तर याला आपण नंबरिंग देऊन बघूया. पहिला आपण फक्त हा एक चौकोन घेऊया, याचे नंबरिंग काढून बघूया. तर इथे 1 2 3 4 5 6, हे 6 एक त्रिकोण 6 झाले. आता आपण 2 त्रिकोण एकत्र करून तयार होणारे त्रिकोण बघूया. आता 1 आणि 6 मिळून 1 झाला आणि 3 आणि 4 मिळून 1 झाला, म्हणजे अजून 2 तयार झाले. आता आपण 3 त्रिकोण एकत्र केल्यानंतर किती त्रिकोण तयार होतात ते बघूया. आता आपण 1 6 5 हा एक त्रिकोण झाला आणि 2 3 4 हा एक त्रिकोण झाला, म्हणजे अजून हे 2 झाले. आता याच्यानंतर 1 3 6 1 2 6 हा एक त्रिकोण झाला आणि 3 4 5 हा एक त्रिकोण झाला, म्हणजे हे 4 त्रिकोण झाले. यांची बेरीज केली तर 12 त्रिकोण होतात. आता हे असे 4 चौकोन आहे, म्हणजे याच्यात 12 याच्यात 12 यात 12 यात 12 असे प्रत्येक चौरसमध्ये 12 त्रिकोण तयार होतात, म्हणजे 48 त्रिकोण तयार झाले. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मिनिमम 48च्या नंतर एकच संख्या आहे, म्हणजे डेफिनेटली याचं उत्तर 60 असणार आहे. पण 60च आहे का आपण एकदा मोजून बघूया. तर हे 48 झाले. आता बघा की हा एक त्रिकोण आहे, म्हणजे हा त्रिकोणचा आपण पार्ट सोडला तर हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण, तसेच खालच्या साईडला हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण, हे 6 त्रिकोण झाले. प्लस हा त्रिकोण हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, असे 3 आणि खालच्या साईडला तसेच 3, असे 6 त्रिकोण, म्हणजे एकूण त्रिकोण 60 झाले, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 60. पुढचा प्रश्न आहे 15 3 10 5 5. आता याच्यातलं काय म्हणतं की बेरीज म्हणजे वजाबाकी. तर आपण इथं बघूया 3 अधिक 10, म्हणजे आता इथं वजाबाकीचं चिन्ह टाकावं लागेल. इथं वजाबाकीचं चिन्ह टाकलं आहे आपण. आता वजाबाकी म्हणजे गुणाकार. आता पहिल्या इथे 15 वजा 3 होतं, तर आपल्याला इथे गुणाकाराचं चिन्ह टाकावं लागेल, म्हणजे 15 गुणिले 3. आता भागाकार म्हणजे बेरीज, तर 5 भागिले 5 होतं, आपल्याला इथे बेरीजचं चिन्ह टाकावं लागेल, इथे बेरीजचं चिन्ह टाकलं. आणि गुणाकार म्हणजे भागाकार, म्हणजे 10 गुणिले 5 होते, इथे आपल्याला भागाकाराचं चिन्ह टाकवलं. आता आपल्याला एकला बोडोमासच्या सूत्रानुसार सॉल्व करावं लागेल. ब्रॅकेट, ऑब्लिगेशन, डिवायडेड, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. तर आता पहिले आपण हे सॉल्व करून घ्या. 5 त्रिक 15 त्रिक 45 वजा 5 दुनी 10 अधिक 5. आता 45मधून 2 गेले 43 आणि 43 आणि 5 म्हणजे 48.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे 48. खूप सिंपल आहे. आता पुढचा प्रश्न होता सांकेतिक भाषेचा. यामध्ये दिलं आहे की ब्रेक थ्रू हा शब्द अशा प्रकारे लिहितात. तर डिस्ट्रीब्युशन हा शब्द कशा प्रकारे लिहेल? आपण याचं निरीक्षण केल्यानंतर दिसेल की ब्रेक थ्रूमधलं तिसरा अल्फाबेट आणि चौथा अल्फाबेट हे जेव्हा मांडणी केली लिहिताना त्याला पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर घेतलं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने मांडणी करून बघूया की आपलं उत्तर येतं आहे का. तर इथं दुसरा, तिसरा आणि चौथा शब्द आहे एस टी. तर आपण पहिले 2 शब्द घेणार एस टी. तर एस टी हे 2 शब्द दिसणारी फक्त 3 नंबरचं ऑप्शन आहे. म्हणून याचं उत्तर जास्त वेळ न लावता 3 टिक करूया. पुढचा प्रश्न होता नातेसंबंधावर. आता रोहन रामूचा मुलगा आहे. आता काय झालं आहे, रोहन हा आहे रामूचा मुलगा. रोहन आहे मेल, रामू आहे मेल. आता रामूच्या बाबांनी रोहनला शाळेत घेतले. ते सचिनच्या काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. म्हणजे रोहनची आई आपण एक्स मानू, ती फिमेल आहे. सचिनची पत्नी, आता हा सचिन आहे, त्याची जी पत्नी आहे ती वाय आहे. आता ही सचिनची जी पत्नी आहे एक्स, ती आहे रोहनच्या आईची बहीण म्हणजे एक्सची बहीण. म्हणजे आता काय झालं की जी सचिनची पत्नी आहे ती रोहनची झाली मावशी. आता रोहनच्या वडिलांशी म्हणजे आता सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय, तर आता बायकोच्या बहिणीला मेहुणी म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मेहुणी. तर हा पुढचा प्रश्न होता. यामध्ये सांगितलेलं आहे की 5 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे शेवटी की विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. तर आपण स्टेटमेंट थ्रू जर गेलं तर एफने डी आणि ईपेक्षा विज्ञानात जास्त गुण मिळवले आहे. म्हणजे आपण पहिले लिहून घ्या ए बी सी डी ई आणि एफ. आता एफने डी आणि ईपेक्षा जास्त गुण मिळवलेले विज्ञानात म्हणजे डी आणि ई कटला. ऑप्शन आपला डी कटला. आता काय म्हणतो की बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे म्हणजे बी सीच्या वरती आहे म्हणजे सी पण कटला. आता एचे गुण सीच्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण हे एफच्या अगदी वर आहे म्हणजे एचे गुण एफपेक्षा जास्त आहे म्हणून एफ पण कटला म्हणजे एफचे गुण एपेक्षा कमी आहेत. आता सी आणि डी यांच्यामध्ये कोणी नाही असं म्हटलं आहे गणितात आणि विज्ञानात सी आणि एच्यामध्ये कोणी नाही असं म्हटलं आहे. म्हणजे आता जर विचार केला, जर आपण म्हटलं की एला बीपेक्षा जास्त गुण मिळाले तर विज्ञानात सी आणि एमध्ये कोणीही नाही हे स्टेटमेंट खरं ठरत नाही. म्हणून हे खरं ठरणार नाही. तर आपण जर कन्सिडर केलं की बीला एपेक्षा विज्ञानात जास्त गुण मिळाले म्हणजे सी आणि एमध्ये कोणीही नाही तर हे स्टेटमेंट खरं ठरतं आहे. म्हणून बीला सगळ्यात जास्त गुण मिळाले म्हणून याचं उत्तर आहे बी. आता पुढचा प्रश्न होता वर्क टाईमचा होता. आता काय सांगितले की 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. आता विचार जर केला तर आता इथे 9,600 विटा किती मजूर बनवतात, 6 मजूर किती दिवसात बनवतात, 4 दिवसात बनवतात. आता हे 6 चोक 24 गुणाकार झाला 24. आता 24 चोक 96 म्हणजे 400 म्हणजे एक मजूर एका दिवसात 400 विटा बनवतो. तर आपल्याला उत्तर काढायचं आहे की 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील. तर याच्यासाठी एक मजूर 400 विटा तयार करतो तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील.
तर 18×2 = 36 गुणिले 400, 400 गुणिले 36, साइन चौक 24 प्लसचा सिम्बॉल हे 0 0, 4 त्रिक 12, तर याचं उत्तर आलं 0 0 4 4 1, म्हणजे उत्तर आलं 14,400 विटा तयार करतील. तर याचं उत्तर आहे 14,400. आता पुढचा एक प्रश्न परत दिलेला आहे. 54 किमी ताशी वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? याला सिंपल सूत्रात टाकूया. तर याला टाकू सूत्रामध्ये 5/18 गुणिले 54 गुणिले 9, 18 त्रिक 54, आता 5 गुणिले 3 गुणिले 9, आता हे आलं 15, 15 गुणिले 9 म्हणजे 135. तर त्या ट्रेनची लांबी आहे 135 मीटर.